राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णयांचा धडाका पाहायला मिळालाय। 15,000 कोटींच्या 30 कामांना मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। तर विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णयांची लगीनघाई पाहायला मिळते। ब्राह्मण राजपूत समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे राज्यातील ब्राह्मण आणि राजपूत समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न झाल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे। तर पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव देण्याचा निर्णय सुद्धा झालेला आहे। काल ही बैठक होती राज्य मंत्रिमंडळाची आणि याच्यामध्ये निर्णयांचा धडाका पाहायला मिळाला आहे। कारण काही दिवसांवर विधानसभेची निवडणूक आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यातील जास्तीत जास्त मतदारांना खुश करण्यासाठी मोठमोठे निर्णय घेण्यात आले। दरम्यान कोणकोणते निर्णय झालेले आहेत या बैठकीमध्ये पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। लोहगाव विमानतळाचं नाव संत तुकाराम महाराज करण्याचा निर्णय झाला आहे। पुणे विमानतळाचा आता नामांतर होणार आहे। तर बालगृह निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगतीचाही निर्णय झालेला आहे। याशिवाय धान उत्पादकांना दिलासा देण्यासाठी 40 रुपये अतिरिक्त भरडाई दर निश्चित करण्यात आलाय। तर जुन्नरमध्ये जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय केलं जाणार आहे, तोही निर्णय या ठिकाणी झालेला आहे। शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग बनवला जाणार आहे, त्याविषयीचाही निर्णय कालच्या बैठकीत झालाय। करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमामध्ये सुधारणा करण्याचाही निर्णय झालेला आहे। करदाते नाराज असल्याचं दिसतंय, त्यांना खुश करण्याचा हा प्रयत्न म्हणावा लागेल। दरम्यान यवतमाळ जळगाव जिल्ह्यातील सूतगिरणींना थकबाकी परतफेडीविषयीचा निर्णय झालेला आहे। तर एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणार असल्याचाही निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय। राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढीचाही निर्णय झालेला आहे। ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचाही निर्णय कालच्या बैठकीमध्ये झालाय। तर करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यवतमाळ जळगाव जिल्ह्यातील सूतगिरणींना थकबाकी परतफेडीसाठी हप्ते देण्याचा निर्णय। तर एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित केल्या जाणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।